नमस्कार मंडळी, आज आपण ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेतील पहिल्या स्टेप बद्दल चर्चा करणार आहोत, ते म्हणजे पब्लिक सर्च. तसेच ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करता लागणारे ब्रँड नेम डिसाइड करणे. ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ट्रेडमार्कचे नाव ठरवणे. हे नाव ठरवण्याकरता तुम्ही पब्लिक सर्च करणं अत्यंत आवश्यक आहे. आता पब्लिक सर्च म्हणजे काय? पब्लिक सर्च म्हणजे तुमच्या जे ट्रेडमार्कचं नाव आणि लोगो आहे हे इतर कोणी अगोदर रजिस्ट्रेशन करून मिळवलं आहे का किंवा कोणी त्याच्याकरता ऍप्लिकेशन केलंय का याच्याविषयीची पडताळणी करून पाहणे म्हणजे पब्लिक सर्च. ipindia.gov.in या साईटवर पब्लिक सर्च करता येतो. बऱ्याचदा व्यवसाय सुरू केल्यानंतर काही महिन्यांनी किंवा काही वर्षानंतर ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करता अप्लाय करतात. परंतु याच्यामुळे तुमच्या व्यवसायाचा ट्रेडमार्क हा अगोदरच कोणाच्या तरी नावाने रजिस्टर असण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच व्यावसायिकांना हे अत्यंत महत्त्वाचे सांगणे आहे की ट्रेडमार्क हा तुम्ही व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदरच अप्लाय करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हा फायदा होतो की तुमचा ट्रेडमार्क हा इतर कोणी घेतलेला असेल तर तुम्ही तुमचा ट्रेडमार्क हा बदलू शकता किंवा त्याच्यामध्ये काही बदल करून ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करता अप्लाय करू शकता. पब्लिक सर्च मध्ये दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे पब्लिक सर्च करता लागणारे तुमचे ट्रेडमार्कचे नाव आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्लास. आता क्लास म्हणजे काय? गव्हर्नमेंटच्या रूल्सनुसार ट्रेडमार्कचे 45 क्लास आहेत आणि तुमच्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार हे 45 क्लासचं विभागीकरण करण्यात आलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर औषधांकरता क्लास 5 आहे, तसेच रेस्टॉरंट हॉटेल व्यवसाय करता क्लास 43 आहे, कपड्यांच्या व्यवसाय करता क्लास 25 आहे. याच्याप्रमाणे विविध व्यवसायाच्या स्वरूपानुसार ट्रेडमार्क क्लासची विभागणी किंवा वर्गीकरण करण्यात आलेले आहे. तुमच्या व्यवसायाचा जो ट्रेडमार्क क्लास आहे तो कोणता आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास नक्कीच ऍडव्होकेट किंवा कोणा प्रोफेशनलच्या मदतीने तुम्ही ते जाणून घेऊन तुमच्या ट्रेडमार्कचा पब्लिक सर्च करून घेणे जास्त गरजेचे असते. जर का तुम्ही चुकीचा क्लास निवडला तर तुमचा जो सर्च आहे त्याचा जो येणारा रिझल्ट आहे तो देखील चुकू शकतो आणि तुम्ही तुमचे ऍप्लिकेशन चुकीच्या क्लासमध्ये करू शकता, जेणेकरून तुम्हाला मिळणारे जे रजिस्ट्रेशन आहे ते देखील चुकीच्या व्यवसाय करता आणि चुकीच्या क्लास करता असू शकते. त्याच्यामुळे पब्लिक सर्च ही जी अत्यंत महत्त्वाची पायरी आहे ती योग्य पद्धतीने करणे, त्याचा वापर करणे गरजेचे आहे. ट्रेडमार्क क्लास बद्दल जर का तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास माझ्या चॅनलवर ऑलरेडी त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. तसेच त्याबद्दल तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही मला कमेंट करून जरूर कळवा. या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास तुमच्या व्यावसायिक मित्रमैत्रिणींपर्यंत ती नक्की पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तसेच व्यावसायिकांना जागरूक करा. धन्यवाद.